तर आज सकाळी मस्तपैकी तयार होऊन मी निघाली होती माझ्या छोट्याशा बागेमध्ये, जिथे मी फुलांची झाडं लावली होती. तर इतकी सारी मोगऱ्याची फुलं मला भेटली. त्यानंतर पुन्हा तयार झालो आणि निघालो हॉस्पिटलला. तर यांच्या भाचीला ना मुलगा झाला होता आणि तिकडे चाललो होतो. तर याचा फोटो काढायचा होता म्हणून जाऊबाई त्याला जबरदस्ती उठवत होत्या, म्हणे झोपलेला असताना फोटो काढत नाही. आणि आता दुपारच्या जेवणाची वेळ झालीच होती, त्याच्यामुळे आम्ही आलो हॉटेलला. कारण मिस्टरांना जायचं होतं सेकंड ड्युटीवर आणि मी घरी काही जेवण वगैरे बनवलं नव्हतं. त्याच्यामुळे इथेच आलं, जेवण वगैरे केलं आणि मग तिथून आम्ही निघालो. आता घरी आल्यानंतर आपली पुन्हा जी काही कामं सकाळची बाकी होती ती करायला घेतली. तर या टाईल्सनं किचनच्या खूपच घाण झाल्या होत्या आणि या टाईल्स आम्ही बसवताना एक चूक केली का या डिझाईनच्या बसवल्या. याच्यामध्ये भरपूर अशी घाण तेलकटपणा साचून राहतो आणि निघतच नाही. तर बाकीची सगळी कामं आवरून घेतली आणि दुपारी बसले मी मशीनवर. तर खूप दिवस झाले एक ब्लाऊज शिवून ठेवला होता, पण त्याला नॉड काही लावली नव्हती. विदाऊट नॉडचं ब्लाऊज मला काही जमत नाही घालायला. त्याच्या म्हटलं ते तरी लावून घेऊ. त्यानंतर थोडा वेळ होता तर म्हटलं आपण एक ब्लाऊज कटिंगसुद्धा करून ठेवू. तर कॉटनची साडी जी आहे ना त्याच्यावर मला ब्लाऊज शिवायचा होता. तर कटिंग तर करून ठेवते, पण आता कधी शिवेल याची काही गॅरंटी नाही, कारण रोज तर वेळ भेटत नाही. त्यानंतर आम्ही निघालो होतो गावामध्ये जायला, कारण बचत गटाची मीटिंग होती त्यासाठी. तर माझ्यापेक्षा काय जास्त माझ्या मुलीलाच असते. आणि आता गुलाबाची ही जी फुलं होती ना, तर खूप सारी फुलं आली होती आणि सुकूनसुद्धा गेलेत. आणि छानपैकी आता ना मस्त ते गुलाब आहे ना फुलायला लागलेत. तर ती सुकल्यानंतर म्हणतात कटिंग करायचे, जेणेकरून ते भरपूर असे फुलं यायला लागतात त्यांना. आणि ते झाड जे आहे गुलाबाचं ते छानपैकी ग्रो होते. आणि खूप वर्षांनी आज मी माझ्या मुलीच्या हातावर मेहंदी काढली होती. बाय.